झाडांची ग्रोथ चांगल्या प्रकारे झाली बघा आता. आणि झाडांचे आळे पण खुरपायला आलेत. आता सगळं ही ड्रिपच्या खालचं खुरपूनच घ्यावं लागणार आहे. पण आता सुगी असल्यामुळं बायका काय भेटणार बघा कामाला. आणि घरच्या घरी करावं म्हटलं तर काय होणार नाही शक्य, म्हणून बायका तर लावून करावंच लागणार आहे. ही पूर्ण जे बेट आहे ना, ही कडीपत्त्याच्या झाडाचं आहे बघा. केवढं मोठं एकच झाड होतं, एकदा तोडलं त्याच्यामुळं काय एवढं पसरलंय आणि सगळे पानं गळून गेलेत आणि नवे पानं यायला लागलेत बघा कडीपत्ता. आणि गावरान कडीपत्ता आहे बघा. हे किती छान फुलं आलेत. आता ह्याला बी पण येते. तर मी आले होते बघा खाल्ल्या शेतात. आज थोड्याशा मिरच्या घ्यावं म्हटलं, पण मिरच्याच्या झाडांचं काही तीही झालंय, झाडा झालाय मिरच्याच्या झाडांचा. थोड्याशा सापडल्यात बघा, जास्त काही नाही, थोड्याशा सापडल्यात. ही आहे बघा पेरूतली मका. मधी पेरू लावताना ना असे पट्टे केले होते, पण त्याचा काही उपयोग झाला नाही बघा. एक एक पट्टे आहेत असे दोन्हीच्या मध्ये, पण ही अशा प्रकारे झाडं गेलेत बघा आतमध्ये. झाडांची इथं पण छान ग्रोथ झाली, पण ह्या झाडांना पूर्ण रिकामं करून घ्यावं लागणार आहे, कारण गवत पण खूप झालंय. झाडं खूपच छान आहे इथं मै. हो, छान झाड आहे इथं बघा. पण आता ही रिकामं करून घ्यावं लागेल आणि गाईंसाठी पण मका न्यावं लागेल. मका खूप उंच झाली बघा. माझ्या इथं ह्याला लागती बघा, गळ्याला मका लागती. रंपईच्या झाडाचा एक पाड काढलाय बघा. छान असा मोठा पाड सापडलाय. खूप छान गोड लागतो पाड.